चला बाळांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.3 सुरू करायचं आहे. बरं, ह्या चॅप्टरमध्ये ना फक्त इनव्हर्स प्रपोर्शन, डायरेक्ट प्रपोर्शन एवढे दोनच आहेत बरं का. आणि ह्या 7.3मध्ये आता थोडे इनव्हर्स प्रपोर्शनचे काही एक्झाम्पल, डायरेक्ट प्रपोर्शनचे काही एक्झाम्पल आणि थोडे वर्ड प्रॉब्लेम आहेत, तर ते पाहूया. प्रॅक्टिस सेट 7.3. Question number 1. Which of the following statements are of inverse variation? क्वेश्चन मार्क. त्यातलं पहिलं, number of workers on a job and time taken by them to complete the job. Answer. थोडं आपण काय करू, वर्कर्सला एक थोडा अंडरलाईन करू आणि टाईमला एक. आता थोडं बघा, आता थोडं विचार करा. एक मोठा हौदासाठी खड्डा पाडायचा आहे. हौदासाठी काय करायचं, खड्डा पाडायचा आहे. समजा वर्कर म्हणजे कामगार जर वाढवले तर तो खड्डा लवकर होईल ना, म्हणजे टाईम कमी लागते बाबा. कामगार वाढवले की खड्डा पाडायला टाईम कमी लागते. आणि काम जर कमी केले तर टाईम वाढते. मग समजा 20 कामगार असतील आणि समजा 20 कामगाराला 10 तास लागत असतील, त्याच्याऐवजी फक्त 5च कामगार केले तर टाईम जास्त लागेल ना. म्हणजे थोडक्यात कामगारांची संख्या वाढली की टाईम कमी होते आणि कामगारांची संख्या कमी केली की टाईम वाढते. मग असं एक वाढलं की एक कमी होतं, दुसरं कमी होतं, आणि पहिलं कमी केलं की दुसरं वाढतं. ह्याला कोणतं व्हेरिएशनमध्ये सांगावर, इनव्हर्स व्हेरिएशन. मग नंबर ऑफ वर्कर्स आणि टाईम टेकन बाय देम ह्याच्यामध्ये काय आहे, इनव्हर्स प्रपोर्शन. सो देअर इज inverse variation. There is inverse variation in number of workers and time taken by them. तर नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांना लागणारा वेळ याच्यामध्ये काय आहे, इनव्हर्स व्हेरिएशन. आणि तेच विचारलं क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इनव्हर्स ऑफ व्हेरिएशन. तर हे स्टेटमेंट इनव्हर्स ऑफ व्हेरिएशनचं आहे. दुसरं, नंबर ऑफ पाईप्स of same size to fill a tank and the time taken by them to fill
द टँक. ॲन्सर. आपण आता काय करू, नंबर ऑफ पाईप्स ह्याला एक अंडरलाईन करू आणि टाईम टेकन बाय देम. जसं इथं वर्कर आणि टाईम, तसं आता इथं नंबर ऑफ पाईप्स म्हणजे पाईपची जर संख्या वाढवली हौदामध्ये तर हौद भरायला वेळ कमी लागेल ना. एक पाईपनं हौद भरायला जास्त वेळ लागतं, पण तिथं 5 पाईपला सोडल्यावर हौद फटकन भरते ना. मग पाईपची संख्या वाढवली की त्याला हौद भरायला टाईम कमी लागतो, आणि पाईपची संख्या जर कमी झाली तर हौद भरायला टाईम जास्त लागतो. मग एक वाढलं की एक दुसरं कमी होईल, म्हणजे हे काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन. मग नंबर ऑफ पाईप्स आणि टाईम टेकन बाय देम टू फिल द टँक याच्यामध्ये काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन. सो देर इज इन्व्हर्स व्हेरिएशन in number of pipes of same size and time taken by them to fill the tank. म्हणजे नंबर ऑफ पाईप्स आणि टाईम टेकन बाय देम याच्यामध्ये काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन. नंबर 3, हे तुम्हाला एक एक एक्झाम्पल झाल्यावर सॉल्व करायचे बरं का, नुसतं पाहायचं नाही. नंबर 3, पेट्रोल फिल्ड इन द टँक. Petrol filled in the tank of a vehicle and its cost. पेट्रोल फिल्ड आणि त्याची कॉस्ट म्हणजे किंमत, ह्या दोघात कोणतं व्हेरिएशन आहे बघा. आता भरलेलं पेट्रोल जर जास्त भरलं तर पैसे जास्त वाढतात ना. समजा हे 10 लिटर टाकलं तर 10 लिटरचे पैसे वाढतात, पुन्हा 15 लिटर टाकलं तर 15 लिटरचे पैसे वाढतात. मग पेट्रोल वाढवलं टँकमध्ये टाकायचं आपल्या गाडीच्या टँकमध्ये तर त्याचे पैसेसुद्धा वाढतात बघा, आणि पेट्रोल जर कमी टाकलं तर पैसे पण कमी. मग दोन्ही, पेट्रोल वाढलं की पैसे पण वाढले, पेट्रोल कमी घेतलं की पैसे पण कमी घ्यावे लागतात. म्हणजे ह्याच्यात कोणतं व्हेरिएशन आहे सांगा. दोन्ही, एक वाढलं की दुसरं पण वाढेल, किंवा एक कमी झालं तर दुसरं पण कमी होईल. तर ह्या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे बघा. तर पेट्रोल आणि कॉस्टमध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. ॲन्सर, देर इज डायरेक्ट व्हेरिएशन in petrol filled in the tank and its cost. तर पेट्रोल, भरलेलं पेट्रोल आणि त्याची किंमत याच्यामध्ये कोणतं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट. नंबर 4, एरिया ऑफ सर्कल and its radius. एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. थोडं विचार करा. हे पहा, हे सर्कल आहे, ही त्याची रेडियस आहे. आता ही रेडियस जर वाढवली समजा आणखीन थोडी, हे थोडे बाहेर घेतले बघा, तर त्याचा एरिया पण वाढला नाही. मधला हे एरिया असतं बघा, हे मग रेडियस कमी होती तर एरिया मधला कमी होता, म्हणजे मधली जागा आहे काय सर्कलच्या मधली, आणि रेडियस वाढली तर एरिया पण वाढला.
आणखीन थोडं रेडियस कमी केलं, समजा इथं एवढी रेडियस आहे, त्याची आणखीन कमी केली तर एरिया आणखीन कमी होते ना. बघा बरं, लहान रेडियस लहान एरिया, मोठी रेडियस मोठा एरिया, त्याच्यापेक्षा मोठी रेडियस आणखीन मोठा एरिया. म्हणजे रेडियस वाढत गेली की एरिया पण वाढायला आहे, किंवा रेडियस कमी करत गेले तर एरियासुद्धा कमी व्हायला आहे. म्हणजे रेडियस वाढली की एरिया वाढतो, किंवा रेडियस कमी केली की एरिया कमी होतं. म्हणून एरिया ऑफ सर्कल आणि त्याचे रेडियस याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. ॲन्सर, देअर इज डायरेक्ट व्हेरिएशन in area of circle and its cost. There is direct variation in area of circle and its cost. सांगा, वर्कर आणि टाईममध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन, कारण वर्कर वाढले की टाईम कमी लागतं बघा. त्याच्यानंतर नंबर ऑफ पाईप्स आणि टाईम टेकन बाय देम. पाईपची संख्या वाढवली की हौद लवकर भरतं आहे, आणि पाईपची संख्या कमी केली की हौद जास्त वेळ लागतं आहे. म्हणजे हे वाढलं की टाईम कमी लागतं आहे, आणि ते कमी केलं की टाईम जास्त लागतं आहे. म्हणून ह्याच्यातसुद्धा इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. त्याच्यानंतर पेट्रोल जास्त भरलं की पैसे जास्त लागतात, आणि पेट्रोल कमी केलं की पैसे कमी लागतात. म्हणून ह्याच्यात कोणतं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट. त्याच्यानंतर रेडियस वाढवली की एरिया वाढतं आहे, किंवा एरिया वाढवला की रेडियस वाढते, आणि एरिया कमी केला की रेडियस कमी होते. मग मोठं सर्कल केलं की रेडियस पण मोठी होते, आणि छोटं सर्कल केलं की रेडियस पण छोटी होत्या. म्हणून त्याच्यात कोणतं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट. चला, if 15 workers can build, question number next, if 15 workers can build a wall in 48 hours, comma, how many workers will be required to do the same work in 30 hours. चला, वर्कर्स आणि हे आवर्स म्हणजे टाईम ना. मग जर वर्कर वाढवले तर टाईम कमी होतं आहे, आणि जर वर्करची संख्या कमी केली तर टाईम वाढतं आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन. ते लिहूया पहिल्यांदा. देअर इज, किंवा दोघात इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे हे माहीत आहे आपल्याला, पण वर्कर्सला एक्स म्हणू आणि टाईम टेकन बाय देमला काय म्हणू, वाय म्हणू. लेट number of workers is equal to x, time taken by them is equal to y. आणि मग आता लिहूया ह्या दोघांमध्ये काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन. देअर इज इन्व्हर्स
variation in number of workers and time taken by them. सो हे पहा, तर ह्या दोघांमध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे म्हणजे एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. इनव्हर्सली म्हटलं की 1 अपॉन करायचं. सो एक्स इज इक्वल टू ह्या 1ला के न मल्टिप्लाय करा, के अपॉन वाय. आणि के म्हणजे काय आहे सांगा, कॉन्स्टंट. के हा काय आहे, कॉन्स्टंट. आता इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल, एक भिंत बांधायला 15 वर्कर लावले इन 48 आवर्स, तर एक्स इज इक्वल टू 15 आहे. वर्करला आपण एक्स पकडलं ना, आणि टाईमला आपण काय पकडलं, वाय. एक्स इज इक्वल टू 15, वाय इज इक्वल टू 48. एक्स इज इक्वल टू 15 कॉमा वाय इज इक्वल टू 48. ह्या दोन व्हॅल्यू इथं टाकूया. सो 15 इक्वल टू के अपॉन 48. एक्स म्हणजे 15 आणि वाय म्हणजे काय, 48. आणि हा डिवायडेड इकडे मल्टिप्लाय होतं. 15 इंटू 48 इक्वल टू के, अँड के इक्वल टू, चला ह्या दोघात प्रॉडक्ट करा. 15 8 जार 120, कॅरी 12, 15 28 बघा, 15 चौक 60 आणि 12 72. के इक्वल टू 720. ह्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो आता केची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवूया का इथं. सो एक्स इज इक्वल टू 720 अपॉन वाय. एक्स इज इक्वल टू 720 अपॉन वाय. आणि हे केची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर त्याला काय म्हणतात, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथंपर्यंत आपण नंबर 1 देऊया. आता नंबर 2. आता हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन घ्यायचं बरं का पुढच्या ह्यासाठी. आता हाऊ मेनी वर्कर्स म्हणजे किती वर्कर्स, म्हणजे वर्कर्सला आपण काय म्हणलं, एक्स. एक्स इज इक्वल टू हाऊ मच. हे इक्वेशन घेऊ पहिल्यांदा. एक्स इज इक्वल टू 720 अपॉन वाय. एक्स इज इक्वल टू हाऊ मच, कॉमा हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 आवर्स. म्हणजे टाईम तुम्हाला 30 आवर दिला आहे, म्हणजे टाईम म्हणजे काय, वाय. वाय इज इक्वल टू 30. तर वर्करची संख्या माहीत नाही आणि वायची व्हॅल्यू किती आहे, 30. ह्या दोन व्हॅल्यू या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये टाकायचं. चला, एक्स माहीत नाही, 720 अपॉन वायची व्हॅल्यू किती आहे, 30. 0 0 कॅन्सल. चला 3 डिवाइड करू. 3 2 जार 6, कॅरी 1 12 झाले. 3 4 जार. सो एक्स इज इक्वल टू 24 वर्कर्स. अँड सो सांगा, एक्स म्हणजे काय, वर्कर्स. हाऊ मेनी वर्कर्स, सो नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू 24. नंबर ऑफ वर्कर्स आर 24. आर किती, 24. तर पहिल्यांदा एक्स आणि वाय पकडा, त्याच्यामध्ये कोणतं व्हेरिएशन आहे ते सांगा, ते सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहा, त्याला सॉल्व करा आणि हे करा. चला सॉल्व करता का, करा. चला झालं का. चला दुसरं, 120 बॅग्स
Number 2, 120 bags of half liter दुधाची पिशव्या असतात ना अर्ध्या लिटरच्या, ते अशा 120 पिशव्या आहेत बघा, ऑफ हाफ लिटर मिल्क can be filled by a machine within 3 minutes. Full stop. Find the time to fill such 1,800 bags. आता बघा बॅग्स काय आणि हे 3 मिनिट म्हणजे टाईम ना. आता बॅगची संख्या वाढली तर दूध भरायला वेळ पण जास्त लागेल ना. आणि बॅगची संख्या जर कमी झाली काय, समजा 120 बॅगच्या ऐवजी समजा 20च बॅग केला तर 3 मिनिट लागतात का त्याला, ते पण टाईम कमी होतं आहे. म्हणजे बॅगची संख्या समजा आणखीन समजा 5,000 केली तर 5,000 म्हणल्यावर 3 मिनटात होत नाहीत, 120ला 3 मिनिट लागतात, तर 5,000 म्हणल्यावर आणखीन वाढलं ना. म्हणजे थोडक्यात बॅगची संख्या वाढली की तर टाईमसुद्धा वाढतं आहे, बॅग भरायला टाईम. आणि बॅगची संख्या जर कमी झाली, एकच पिशवी भरायची तरी 3 मिनिट कशा लागतात, 1-2-3 सेकंदात होऊन जाते पटकन. मग बॅगची संख्या वाढली की टाईम पण वाढतं आहे आणि बॅगची संख्या कमी झाली की टाईम पण कमी होतं आहे. म्हणजे दोन्ही सेम होते बघा, वाढलं की वाढतं आणि कमी झालं की कमी होतं. म्हणून ह्या दोघांमध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. मग आपण काय करू, पहिल्यांदा याला एक्स पकडू आणि टाईम टेकन बाय देमला काय पकडू, वाय. लेट नंबर ऑफ बॅग्स इज इक्वल टू एक्स आणि टाईम टेकन बाय bags is equal to y. There is direct, कारण बॅग वाढलं की टाईम पण वाढते बरं का. देर इज डायरेक्ट व्हेरिएशन इन number of bags and time taken by them. So तर बॅगची संख्या आणि बॅग भरायला लागलेला टाईम याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. सो एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. आता 1/y नाही बरं का, डायरेक्ट म्हणल्यावर फक्त वाय. सो एक्स इज इक्वल टू, ह्याला के न मल्टिप्लाय करा, के वाय. के म्हणजे कॉन्स्टंट, के म्हणजे काय, कॉन्स्टंट. आता बॅगची संख्या 120 तर टाईम किती लागतं, 3 मिनिट. सो एक्स इज इक्वल टू 120, कारण ह्याला बॅग पकडला आपण, ह्याला काय पकडला, वाय. वाय इज इक्वल टू 3. या दोन व्हॅल्यू ह्याच्यात ठेवूया. सो 120 इक्वल टू के इंटू 3, 120/3 इक्वल टू के. 3 1 3 3 4 जार, के इक्वल टू 40. आणि ह्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता केची व्हॅल्यू ह्याच्यात टाकून द्या, हे बघा इथं, त्याला काय म्हणतात, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो एक्स इज इक्वल टू, केची व्हॅल्यू 120 इंटू वाय, 120 40 वाय, याला म्हणतात इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. नंबर 2 इथपर्यंत नंबर 1 द्या.
आता दुसरं, फाइंड द टाईम टू फिल्ड सच 1800 बॅग म्हणले बघा. म्हणजे बॅगची संख्या काय आहे एक्स, एक्स इज इक्वल टू 1800 आणि टाईम काढायचं तुम्हाला. फाइंड द टाईम म्हणले वाय काढायचं तुम्हाला. तर हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन घेऊ. एक्स इज इक्वल टू 40y, एक्स इज इक्वल टू 1800, कारण नंबर ऑफ बॅग्स पुन्हा किती आहेत 1800 आणि तुम्हाला काढायचं काय टाईम. टाईम म्हणजे वाय काढायचं बघा. वाय इज इक्वल टू हाऊ मच. टाका व्हॅल्यू इथं 1800 इक्वल टू 40 इंटू वाय. एक्स व्हॅल्यू 1800, 40 आणि वायची व्हॅल्यू माहीत नाही. इंटू 40 कडून डिवाइड 1800 अपॉन 40 इक्वल टू वाय. 0 0 कॅन्सल. 4 1 the 4, 4 4 जार कॅरी 2, 4 5 जार. वाय इज इक्वल टू 45. आणि मग वाय म्हणजे काय, टाईम टेकन बाय बॅग नाही, खरं तर टाईम टेकन बाय मशीन आहे ती खरं तर, बरं का. मग टाईम टेकन बाय मशीन टू फिल 1800 बॅग्स, बरोबर आहे का. सो टाईम टेकन बाय a machine to fill 1800 bags is equal to किती झालं हे आन्सर 45 मिनिट्स. 45 मिनिट्स झालं, संपलं. फक्त ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे, बॅग वाढल्या की टाईम वाढतं आणि बॅग कमी झाले की टाईम कमी होतं. म्हणजे ह्याच्यात डायरेक्ट व्हेरिएशन आहे, म्हणून हे डायरेक्ट व्हेरिएशन. चला, तर आज आपण एवढंच घेऊया, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, बाय.